मी डॉक्टर अनिल देशमुख, प्रांत सचिव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र प्रांत येणं होत असतं आणि भगवान मंगळग्रहांचं दर्शनाचा लाभ आला आणि गेल्या 1-2 वेळेस माझं येणं झालं आणि मी खूपच अत्यंत भारावून गेलेलो आहे त्याच्या दर्शनाने. त्यामुळे मुलांकडे पण माझा आग्रह होता की आपण दर्शनाला यावं. आणि मला हे दर्शन झाल्यानंतर मला लक्षात आलं की आपलं सुप्त याच्यामध्ये आपल्या मनामध्ये काही भावना असतात, काही आपल्याला देवाकडून मागायचं असतं. ते इथं बोलायची काही गरज पडत नाही, ते आपोआपच त्या ठिकाणी परिपूर्णतेने आपल्याला यश देतात. तर तिकडून त्यांना आम्ही दर्शनाला इथं थांबलो आणि त्यानंतर भूतो न भविष्यती. आता हे बघा, आपल्याला कोणी मानतं कोणी नाही मानत, परंतु परमेश्वराची ही अनुभूती असते आणि ती मिळत राहते. ऍक्च्युली आता माझ्या कन्येने आपल्याला सांगितलं नाही, आभाळमाय वृद्धाश्रमामध्ये ती कार्यरत आहे. तिने सांगितलं, एक आभाळमाय वृद्धाश्रमाची मुख्य संचालिका सर्वा माझी मुलगी डॉक्टर अपर्णा देशमुख होती. तर यामध्ये हा राष्ट्रीय पुरस्कार जागतिक अध्यक्ष फ्रान्सिस्को यांच्या हस्ते तिला त्या ठिकाणी अवॉर्ड झाला. आणि आता ही आपल्या छोटीशी जळगाव जिल्ह्यातली, साने गुरुजींच्या जिल्ह्यातली पाचोऱ्याची ही कन्या आज या ठिकाणी पुण्यात जाऊन आश्रम उभारते काय, 15 वर्ष होतात काय, त्यानंतर तिला लगेच टोटल इंटरनॅशनलच्या माध्यमामधून जागतिक स्तरावरचा असा देशाचा हा संपूर्ण बहुमान, संपूर्ण राष्ट्रीय हा पुरस्कार या ठिकाणी तिला प्रदान होतो. हे सगळं भगवान श्री मंगळग्रहाचे आणि श्री गणेशाचे पण आम्ही उपासक आहोत. तर गणेशाचे आणि त्यांचे हे उपकार आहेत, हे त्यांची फलप्राप्ती आहे आम्हाला दिलेली. आणि श्री स्वामी समर्थांची अखंड कृपा ही आमच्या सर्व कुटुंबावर आहे आणि अशाच प्रकारची राहील. आणि मला सांगायला थोडंसं हे वाटतं, कधी कधी पालक म्हणून आपण खूप काहीतरी प्रमाणात व्यस्त असतो, त्यामध्ये लक्ष राहत नाही. पण तिघांच्याही मुलांच्या कुंडलीमध्ये मंगळ हा ग्रहाचं शुभ स्थान आहे, सौम्य मंगळ आहे. परंतु तरी सुद्धा मला असं वाटत होतं की आपण खूप लेट झालो. काही लोकांनी मला सांगितले की आता वेळ निघून गेली, आता तुम्ही काही करू, फक्त दर्शन आणि अभिषेक करा. आता याच्यानंतर मला जे अनुभव आले तेच मुलांना येणार आहेत. आणि चांगल्या प्रकारचे मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते जो म्हणतो, ते त्यांच्या माता आदिशक्ती यांच्या मार्फत या सर्व कुटुंबाला आम्हाला मिळेल. किंवा या ठिकाणचं जे डेव्हलपमेंट आपण पाहतोय, पूर्वी असलेलं आणि आताचं असलेलं, आणि प्रसादाचं देखील चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी केलं जातं. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये संस्थांचे अध्यक्ष आणि ट्रस्टी दिगंबर सर, नंतर गिरीश कुलकर्णी सर आणि बहिरम सर यांचे मी खूप आम्ही सर्व ऋणी आहोत. आणि अशाच प्रकारची सेवा त्यांच्याकडून तर नेहमी दररोज घडते, पण आम्हालाही कधी कधी परमेश्वराने सेवेची संधी द्यावी अशी मी परमेश्वराच्या चरणी विनंती करतो.